म्हणजेच आपल्याला इथं फर्स्ट कॅल्क्युलेट करायचं आहे काय, तर अँगल बिटवीन टू स्ट्रेट लाईन. जर तुम्हाला कोणत्याही दोन स्ट्रेट लाईन दिल्या आणि त्या स्ट्रेट लाईन ज्या आहेत त्या एकमेकाला कुठंतरी इंटरसेक्ट करत असतील, या दोन स्ट्रेट लाईन्स आहेत, त्या दोन स्ट्रेट लाईनच्या मध्ये इथं अँगल तयार होईल, इथं असेल अँगल, इथं असेल. म्हणजे हे जे अँगल तयार होतात ते अँगल कशावरून काढायचे, तर ते अँगल आपण या स्ट्रेट लाईन टॉपिक मध्ये बघणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे. दुसरं, हे ज्या स्ट्रेट लाईन्स आहेत या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय असतं, या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय असेल तेही आपण या टॉपिक मध्ये बघणार आहे. आणि कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण स्ट्रेट लाईनचे इक्वेशन फाइंड आउट करणार आहे. त्या वेगवेगळ्या कंडिशन दिलेल्या वेगवेगळ्या कंडिशन वरून आपण ती स्ट्रेट लाईनची इक्वेशन फाइंड आउट करतो. म्हणजे दुसरी गोष्ट आपण हे इक्वेशन फाइंड आउट करणार आहोत. तिसरं, आपल्याला समजा एक लाईन दिलेली आहे स्ट्रेट लाईन आणि इथं वरती कुठेतरी एक पॉइंट दिलेला आहे, समजा ए ऑफ x1 y1 हा पॉइंट आहे. तर या पॉइंट पासून त्या स्ट्रेट लाईनचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. समजा हे डिस्टन्स आपण p म्हटलं, तर या स्ट्रेट लाईन आणि ते पॉइंट या दोन्ही मध्ये डिस्टन्स किती असेल हे आपण यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो त्या फॉर्म्युलेचा यूज करून आपण ते डिस्टन्स फाइंड आउट करणार आहे. कोणकोणत्या स्टेप यूज करून, तर तुम्हाला एक पॉइंट दिला जातो आणि स्ट्रेट लाईनचं इक्वेशन दिलं जातं. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन एक पॉइंट दिला का आपल्याला त्याचं डिस्टन्स फाइंड आउट करता येतं. आणि डिस्टन्स हे कधी स्ट्रेट लाईन आणि या परपेंडिक्युलर स्ट्रेट लाईन आणि पॉइंट यामध्ये जे डिस्टन्स आहे हे आपण असं मेजर करतो का हो, डिस्टन्स नेहमी आपण स्ट्रेटला मेजर करतो, स्ट्रेट मेजर करतो, तिरकस आपण डिस्टन्स घेत नाही. त्यामुळं आपण डिस्टन्स याला काय म्हटलं जातं, परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे स्ट्रेट कधी येतं, ज्यावेळी इथं 90 डिग्री अँगल तयार होतोय त्यावेळी हे स्ट्रेट येतं. म्हणून याला म्हटलं जातं परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन पॉइंट अँड लाईन. परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन पॉइंट अँड लाईन हेही आपल्याला इथं फाइंड आउट करायचं. आणि चौथी गोष्ट फाइंड आउट करायची आपल्याला कोणती, या टॉपिक मध्ये दोन या स्ट्रेट लाईन दिल्या. आता ह्या दोन स्ट्रेट लाईन ह्या एकमेकाला इंटरसेक्ट करत नाहीत, याचाच अर्थ त्या स्ट्रेट लाईन कशा आहेत, पॅरलल आहे म्हटलं जातं, समांतर आहे म्हटलं जातं. इंटरसेक्ट करत असतील तर त्या पॅरलल नसतात, इंटरसेक्ट जर होत नसतील तर आपण त्याला पॅरलल म्हणतो. आणि या दोन पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स हे सुद्धा डिस्टन्स आपण असं मोजतोय का हो, नाही. अशा पद्धतीने मोजणार. मग हे जे आहे हे यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स घेणार आपण. स्ट्रेट डिस्टन्स कधी तयार होतं, त्यावेळी त्यांच्यामध्ये परपेंडिक्युलर अँगल तयार होईल. आणि हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपण डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स, हे डिस्टन्स झालं परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स हेही आपल्याला यामध्ये बघायचे. म्हणजे या 4 स्टेप आपल्याला यामध्ये बघायच्या आहेत. या टॉपिक मध्ये स्ट्रेट लाईनच्या angle between two straight lines, third perpendicular distance between point and line, and fourth perpendicular distance between two parallel lines. या पद्धतीने आपल्याला हा स्ट्रेट लाईन टॉपिक बघायचा आहे. आता स्ट्रेट लाईन म्हणजे ऍक्च्युली काय असतं, स्ट्रेट लाईन म्हणजे काय असतं ते लिहून घ्या. स्ट्रेट लाईन हेडिंग टाकलं सर्वांनी, टॉपिक नाव टाकलं. हो सर. हो सर. हा, स्ट्रेट लाईनच्या पुढे लिहा मग आलेले आता स्ट्रेट लाईन मध्ये डेफिनेशन मध्ये म्हणून
जनरल म्हणून लिहितोय आपण. स्ट्रेट लाईन म्हणजे काय असतं तर एक फर्स्ट डिग्री इक्वेशन असतं ते. फर्स्ट डिग्री इक्वेशन इन x and y represents a straight line. ते काय रिप्रेझेंट करतं तर ते स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करतं. रिप्रेझेंट्स अ स्ट्रेट लाईन. या पद्धतीने लिहा. फर्स्ट डिग्री म्हणजे काय, एक्स आणि वाय जे हे व्हेरिएबल्स आहेत याच्या मॅक्झिमम पॉवर 1च असणार आहे. इथं एक्स स्क्वेअर येणार नाही किंवा वाय स्क्वेअर येणार नाहीये किंवा एक्स क्यूब येणार नाही, वाय क्यूब येणार नाही. फक्त एक्स वाय अशा पद्धतीच्या टर्म असतील तर त्याला फर्स्ट डिग्री म्हटलं जातं. एक्स स्क्वेअर आलं तर त्याला सेकंड डिग्री म्हटलं जातं. त्यामुळं फर्स्ट डिग्री मधलं जे इक्वेशन असणार आहे त्या एक्स आणि वाय मध्ये एक रिलेशन असणार आहे, त्या रिलेशनला आपण स्ट्रेट लाईन म्हणतोय. ती स्ट्रेट लाईनची व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट करायचे वेगवेगळ्या मेथडनं. आता हे जे स्ट्रेट लाईन आहेत या स्ट्रेट लाईन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला महत्वाच्या फर्स्ट 3 गोष्टी माहिती पाहिजेत. फर्स्ट तो स्लोप कशा पद्धतीने काढतात हे एक माहिती पाहिजे. स्लोप ऑफ अ लाईन. स्लोप ऑफ अ लाईन. आणि ब्रॅकेट मध्ये लिहितो हॅव्हिंग इन्क्लिनेशन. स्लोप काढण्याच्या ही आपल्याकडे 3-4 मेथड आहेत. त्या मेथड मधील पहिली मेथड आहे हॅव्हिंग इन्क्लिनेशन. ज्या लाईनला इन्क्लिनेशन तयार झालेला असतो. इन्क्लिनेशन म्हणजेच ही एक स्ट्रेट लाईन आहे ज्याला आपण एक्स ऍक्सिस म्हणतोय. तर एक्स ऍक्सिस आहे ही वाय ऍक्सिस आपण म्हणतो असतोय. याला एक्स ऍक्सिस, याला वाय ऍक्सिस. तर समजा ही स्ट्रेट लाईन घेतली मी, ब्ल्यू लाईन मधली ही स्ट्रेट लाईन घेतली, एल नोटेशन दिलं लाईन साठी. या स्ट्रेट लाईन एक्स ऍक्सिसला जो अँगल तयार झालेला आहे तो मग 30 असेल, 40 असेल, 45 असेल, 60 असेल, म्हणजे या पद्धती कोणता तरी तयार होतो. तो जनरल एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि अँगल थीटा. अशा वेळी अँगल थीटा जर आपल्याला माहिती असेल तर त्याच्यावरून आपल्याला स्लोप काढता येतो. कशा पद्धतीनं तर त्याचं रिलेशन असतं ते खाली लिहितोय बघा इथं, लिहून घ्या सर्वांनी. स्लोप इक्वल टू टॅन थीटा. स्लोप इक्वल टू टॅन थीटा. हा स्लोप काढण्याचा फॉर्म्युला. स्लोप काढण्याचा फॉर्म्युला. आणि स्लोप कशासाठी काढतोय आपण, त्या इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये ज्यावेळी स्लोपची व्हॅल्यू माहिती असेल तरच आपल्याला त्या स्ट्रेट लाईनचे इक्वेशन फाइंड आउट करायला सोपं जातं. आता हा स्लोप म्हणजे जर इथं थीटाची व्हॅल्यू समजा 45 डिग्री असेल, त्या स्लोपला नोटेशन काय असतो, जनरल नोटेशन आपण एम घेत असतोय. स्लोप साठी नोटेशन नेहमी एम घ्यायचं. एम इक्वल टू टॅन 1 या थीटाच्या ठिकाणी किती टाकणार, 45 टाकणार. थीटा इथं समजा थीटाच्या ऐवजी 45 म्हणून घेतलेले आहे आपण. आणि टॅन 45, टॅन मध्ये हे ट्रिग्नोमेट्रीचं रेशो आहे. तो रेशो आपल्याला ऑलरेडी 10वीला ही टेबल झालेला आहे आपल्याला. साइन कॉस, साइन 30, साइन 45, साइन 60. हा जो टेबल आहे त्या टेबल मध्ये ते व्हॅल्यू असते टॅन 30 ची किंवा टॅन आता 45 येते, टॅन 45 ची व्हॅल्यू किती असते. टॅन 45 ची व्हॅल्यू 1 असते. 1.
म्हणजेच ही जी स्ट्रेट लाईन आहे, या स्ट्रेट लाईनचा स्लोप किती झाला? 1 झाला. अँगल थिटा असणाऱ्या स्ट्रेट लाईनचा स्लोप आपल्याला मिळाला 1. लक्षात आलं? आणि हे कॅल्क्युलेटर वरतीही आहे. कॅल्क्युलेटर वरती तुमच्या साइन आहे, कॉस आहे, टॅन आहे, कॉट, सेक, कोसेक, इनव्हर्स सुद्धा आहे, साइन इनव्हर्स आहे, कॉस इनव्हर्स, टॅन इनव्हर्स. तुम्हाला काय करायचं आहे, ते कॅल्क्युलेटर वरती टॅब दाबायची साइनची, त्याच्या पुढं ब्रॅकेट आपोआप येतोय, 30 डिग्री टाकायचं, इक्वल टू केलं का तुम्हाला ते 30 ची व्हॅल्यू मिळते. टॅन टाकायचं 45 इक्वल टू केलं का 1 मिळतं डायरेक्ट तुम्हाला. काही व्हॅल्यू तुम्हाला पॉइंट मध्ये मिळतील, त्या पॉइंट मध्ये व्हॅल्यू आपल्याला इथं न घेता आपल्याला अशा पद्धतीनं रेशो मध्ये व्हॅल्यू घ्यायच्या, त्याचं रेशो मध्ये कन्वर्ट ही तुम्ही करू शकता. हे लिहून झालं सर्वांचं? डायग्राम काढायची काही गरज नाही, फक्त स्लोपचा फॉर्म्युला आणि ते लिहून घ्या. झालं सर. सर्वांचं झालेलं आहे? थिटाची व्हॅल्यू जी आहे त्या थिटाच्या व्हॅल्यूवरून आपण स्लोप फाइंड आउट करतोय, आणि स्लोपला नोटेशन कशाने देतोय आपण? लेटर एम. एम नोटेशन हे स्लोप साठी देतोय. एम हे नोटेशन. ठीक आहे. आता दुसरा स्लोप काढण्यासाठीचा फॉर्म्युला बघा, लिहून घ्या. स्लोप ऑफ लाईन लिहून घ्या सर्वांनी. स्लोप ऑफ लाईन passing through मी पुढेच लिहा, एका पुढे एक. स्लोप ऑफ ए लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. फर्स्ट x1 y1 आणि दुसरा पॉइंट घेतो मी x2 y2. कोणताही पॉइंट आपण x आणि y नच डिनोट करतोय कंबाईन करून, तर तो पहिला पॉइंट म्हणून त्याला x1 y1 म्हटलं, दुसरा पॉइंट म्हणजे x2 y2 घेत. म्हणजेच ही एक स्ट्रेट लाईन आहे. या स्ट्रेट लाईन मध्ये इथे एक पॉइंट आहे x1 y1, इथे एक पॉइंट आहे x2 y2. तुम्हाला जर हे 2 पॉइंट एक्झॅक्ट जर माहिती असतील तर तुम्हाला लगेच त्याच्यावरून त्याचा स्लोप काढू शकतोय आपण. मग त्या स्लोप साठी आपलं रिलेशन काय असेल ते रिलेशन बघूया. रिलेशन लिहून घ्या सर्वांनी. स्लोप इक्वल टू एम. स्लोपला नोटेशन यमच, वरती y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. हा स्लोपचा फॉर्म्युला. स्लोप इक्वल टू m इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. y2 y1 कोणते? हे जे 2 पॉइंट दिलेले आहेत इथे आहेत बघा, सर्व व्हॅल्यू या चारही व्हॅल्यू इथं आहे. y2 इथं आहे, त्यामधून इथला y1 वजा करायचा, a मायनस हे अंशामध्ये येणार, आणि x2 मधून x1 करायचं, ते डिवाइडला येणार. या चारही व्हॅल्यू ज्यावेळी आपण या फॉर्म्युलीमध्ये सबस्टिट्यूट करू त्यावेळी आपल्याला त्यात स्ट्रेट लाईनचा स्लोप मिळून जाईल y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 च्या फॉर्म्युलानुसार. लक्षात सर्वांच्या आहे? आता याचे एक्झाम्पल वगैरे आपण बघणारच आहे पुढं. आता तिसरा फॉर्म्युला हा, समजा ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. हे समजा इक्वेशन आहे स्ट्रेट लाईनचं. इज इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन.
is equation of straight line. तुम्हाला पॉइंट समजा दिलेला नाहीये, 2 पॉइंट दिलेले नाहीयेत, किंवा तुम्हाला त्या अँगल सुद्धा इन्क्लिनेशनचा माहिती नाहीये, आणि तुम्हाला अशा पद्धतीचे एक इक्वेशन दिले स्ट्रेट लाईनचं, तर तुम्हाला आणि स्लोप काढायला सांगितलं, तर कशा पद्धतीने काढायचा? तर त्यासाठी फॉर्म्युला लिहून घ्या. स्लोप इक्वल टू m इक्वल टू मायनस a अपॉन b. मायनस a अपॉन b हा स्लोपचा फॉर्म्युला. म्हणजे काय करायचंय आपल्याला इथं? हे x चा जो कोएफिशियंट आहे इथला a, लक्षात आलं हे स्लोप ऑफ अ लाईन? हो सर. x चा कोएफिशियंट तेवढा इथं घ्यायचा आहे आणि y चा कोएफिशियंट त्याला डिवाइडला घ्यायचा आणि साइन त्याला पुढं मायनस द्यायचा. मायनस इंटू कोएफिशियंट ऑफ x डिवायडेड बाय कोएफिशियंट ऑफ y. या पद्धतीने त्या स्लोपचा फॉर्म्युला असतो. या 3 पद्धतीने आपण स्लोप फाइंड आउट करणार. ठीक आहे, बघा या 3 पद्धतीने स्लोप झाल्यानंतर या स्लोप वरून आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. मग इक्वेशन फाइंड आउट करण्याच्याही काही मेथड्स आहेत. त्या मेथड्सही आपण बघूया. हेडिंग टाका स्टँडर्ड फॉर्म्स
सर आवाज येत नाही. ठीक आहे, 1 मिनिट घेऊन घ्या तोपर्यंत. पहिला आहे स्लोप पॉइंट फॉर्म, की ज्यामध्ये नावानुसारच स्लोप आणि पॉइंट जर दिलेला असेल तर त्यावरून तुम्हाला इक्वेशन काढता येतं. मग कशा पद्धतीनं बघा, समजा लेट म्हटलं मी स्लोप दिला, समजा स्लोप इक्वल टू m, पॉइंट दिलाय समजा पॉइंट इक्वल टू x1 y1. या दोन गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, स्लोप आणि पॉइंट. या नावावरूनच आपल्याला तो फॉर्म लक्षात येतो. एक स्लोप दिला, दुसरा पॉइंट दिला, तर त्यावेळी त्याचं इक्वेशन काय असतं ते आपण बघूया. y minus y1 equal to m into x minus x1. हे त्याचं इक्वेशन राहतं. कधी? ज्यावेळी स्लोप आणि पॉइंट या दोन गोष्टी आपल्याला ज्यावेळी दिल्या जातात त्यावेळी आपल्याला स्लोप पॉइंट फॉर्म वरून हा फॉर्म्युला मिळतो. यामध्ये आपण व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या म्हणजेच y1 x1 हे तुम्हाला पॉइंट दिलेला आहे, स्लोप दिलेला आहे तुम्हाला m. या तिन्ही व्हॅल्यू ज्यावेळी तुम्ही त्यामध्ये पुटअप करता त्यावेळी तुम्हाला x आणि y मध्ये एक रिलेशन मिळतं आणि त्याच रिलेशनला आपण स्ट्रेट लाईनचं इक्वेशन म्हणणार आहे. पॉइंट आणि स्लोप, जसं की ही m ची व्हॅल्यू आहे ती इथं टाकायची आहे, ही x1 y1 व्हॅल्यू x1 इथं टाकायचं आहे, y1 इथं टाकायचं, आणि हे ज्यावेळी पुटअप करू त्यावेळी आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. हा झाला पहिला फॉर्म. सेकंड फॉर्म्युला हा 2 पॉइंट फॉर्म.
टू पॉइंट फॉर्म मध्ये तुम्हाला 2 पॉइंट दिले जातात. इथे 1 पॉइंट दिला होता, इथं 2 पॉइंट दिले जातात. ते कशा पद्धतीनं, आता 1 पॉइंट इथे लिहितोय बघा, x1 y1 हा एक पॉइंट आहे आणि बी पॉइंट आहे x2 y2. हे 2 पॉइंट्स आहेत आणि या 2 पॉइंट्स जर असतील तर कशा पद्धतीने इक्वेशन फाइंड आउट करायचं, तर त्याच्यासाठीचा एक फॉर्म्युला आहे. y minus y1 divided by y1 minus y2 equal to. आता त्याच पद्धतीनं x चं करायचं, x minus x1 divided by x1 minus x2. इथे आपण हे y1 आहे इथं टाकायचं आहे, y2 आहे इथं टाकायचा, x1 आहे ते इथं आणि इथं 2 ठिकाणी, x2 आहे ते इथं टाकायचं. म्हणजे या 4 व्हॅल्यू या 6 ठिकाणी टाकता येतात. फक्त x आणि y राहतात आणि x y मध्ये जे रिलेशन तयार होतं त्याला आपण स्ट्रेट लाईनचे इक्वेशन म्हणणार आहे. म्हणजे फक्त दिलेले 2 पॉइंट फक्त त्यामध्ये सबस्टिट्यूट करायचे आहेत आपल्याला. हा झाला 2 पॉइंट दिला असताना फॉर्म्युला. तिसरा फॉर्म आहे स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. सर मागचं 1 मिनिट दाखवा. झालं सर. स्लोप आणि इंटरसेप्ट म्हणजे यामध्ये काय काय दिलं जाईल हो? काय असणार, एक स्लोप एक असणार, बरोबर. स्लोप एक असेल त्याला आपण य म्हणतोय. दुसरं काय दिलं, इंटरसेप्ट. which is equal to इंटरसेप्ट समजा दिला सी. आपल्याला स्लोप दिला m, इंटरसेप्ट दिला c, तर त्याचं इक्वेशन काय. आता स्लोप तर तुम्हाला माहिती झालं कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं, पण इंटरसेप्ट म्हणजे काय असतं हे माहित आहे का? इंटरसेप्ट म्हणजे काय? नाही सर. नाही सर. बघूया आपण. समजा ही एक्स ऍक्सिस आहे ही वाय ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, ऍक्सिस तर ग्राफ आपल्याला माहित आहे. यामध्ये मी एक स्ट्रेट लाईन घेतली, ही स्ट्रेट लाईन घेतली अशा पद्धतीने. ही स्ट्रेट लाईन आहे, तिला नोटेशन यल दिलं लाईन म्हणून. तर या स्ट्रेट लाईन न या माईक बंद करा. सर रे कांबळे प्रथमेश,
बघा, एक्स आणि वाय ऍक्सिस जिथं मिळतात, हा जो मिडलचा पॉइंट आहे तिथं व्हॅल्यू किती असते हो या मिडलला? इथं 0 0 असतं ना. एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट दोन्ही कोऑर्डिनेट काय असतात? 0 0 असतात. त्याला आपण ओ लेटरनं डिनोट करतोय त्याला. म्हणजे संख्या रेषेच्या उजव्या साईडला परत 1 2 3 4 अशा पद्धतीनं राहतं. परत या 0च्या डाव्या साईडला बघितलं तर -1 -2 -3 अशा पद्धतीने आपण घेतो आणि मिडलची व्हॅल्यू म्हणजे ती 0ची व्हॅल्यू असते. तर या 0 पासून ही लाईन जी आहे एक्स ऍक्सिस वरती कुठं टच केलेली आहे? इथं टच केलंय बा. याला समजा मी ए नोटेशन दिलं, ए लेटर. तर हे ओ पासून ए पर्यंत जे डिस्टन्स जे आहे त्या डिस्टन्सला एक्स इंटरसेप्ट म्हटलं जातं. त्या डिस्टन्सला काय म्हणायचं? तर इंटरसेप्ट म्हणायचं आहे. आणि तो इंटरसेप्ट हा एक्सच्या ऍक्सिस वरती आहे म्हणून त्याला एक्स इंटरसेप्ट म्हणायचं. म्हणजे समजा इथं एक्स इंटरसेप्ट लिहिलं मी, इथं डिस्टन्स आहे समजा ए, स्मॉल ए नोटेशन दिलं आणि ओ पासून ए पर्यंत डिस्टन्स ए आहे म्हटलं. मग आपण 2 असू शकेल, 3 असू शकेल, मी जनरली ए म्हटलंय. तर त्या लाईनचा एक्स इंटरसेप्ट मला काय मिळाला हो? ए ए मिळाला, बरोबर. आता वरती या ओ पासून आता वरच्या पॉइंट म्हणजे इथं जे आपल्याला लाईन वाय ऍक्सिसला कट होते त्याला मी बी म्हणतो. आणि त्या ओच बी पर्यंतचे डिस्टन्स जे आहे त्याला स्मॉल बी म्हटलं. म्हणजे ते डिस्टन्स हे वाय ऍक्सिस वरती झालेलं आहे. म्हणजेच ती जी स्ट्रेट लाईन आहे ती वाय ऍक्सिसला जिथं मीट होते तिथलं डिस्टन्स जे ओ पासून किंवा 0 पासूनचे जे डिस्टन्स आहे त्याला आपण वाय इंटरसेप्ट म्हणणार आहे. एक्स ऍक्सिस वरती तयार झालेला इंटरसेप्ट त्याला एक्स इंटरसेप्ट, वाय ऍक्सिस वरती इंटरसेप्ट तयार झालेला असेल तर वाय इंटरसेप्ट. म्हणजे वाय इंटरसेप्ट इक्वल टू काय मिळाला आपल्याला? स्मॉल बी. बी मिळाला. एक्स इंटरसेप्ट ए, वाय इंटरसेप्ट बी. कोणतीही स्ट्रेट लाईन ती एक्स किंवा वाय ऍक्सिसला टच करेल का नाही हो? करणारच टच. कोणती एक ती 2 डायमेन्शनल मध्येच असते ती स्ट्रेट लाईन. मग त्यामुळं आपल्याला ते इंटरसेप्ट तयार होते. आता बघा इथं कशा पद्धतीनं आलेलं आहे. इथं एक्स इंटरसेप्ट वगैरे काय दिले का तुम्हाला हो? नाही दिलेलं. म्हणजेच एक्स आणि वाय ऍक्सिस दिलेला आहे. इंटरसेप्ट फक्त एकाच ठिकाणी तयार झालेला आहे. समजा तो इंटरसेप्ट कोणत्या ऍक्सिसचा असेल. समजा हा इंटरसेप्ट इथं तयार झालेला ही स्ट्रेट लाईन आहे. इथून तिथपर्यंत जे डिस्टन्स आहे तिला आपण सी म्हटलं. त्या डिस्टन्सला सी म्हटलं. ती वाय ऍक्सिसला टच होत नाही समजा. इथंच टच होते त्यामुळे मी त्याला डिस्टन्सला सी म्हटलं. मग अशा पद्धतीची स्ट्रेट लाईन असेल की ज्याचा स्लोप यम आहे आणि इंटरसेप्ट सी आहे असं तुम्हाला क्वेश्चन मध्ये जर दिलेलं असेल तर त्याचं इक्वेशन आपल्याला कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचं ते आपल्याला हा तिसरा फॉर्म आहे आणि त्याचं इक्वेशन असतं y इक्वल टू mx प्लस सी. जे आपण ऑलरेडी स्ट्रेट लाईन टॉपिक मध्ये बघितलेलं आहे 10वी मध्ये. त्या पद्धतीचं हे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे y इक्वल टू mx प्लस सी, की ज्यामध्ये स्लोप एक माहिती आहे, इंटरसेप्ट एक माहिती आहे. या जर दोन गोष्टी जर व्हॅल्यू माहिती असतील तर आपल्याला त्याचं स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काढता येतं. लक्षात आला तिसरा फॉर्म? हो सर.
चौथा फॉर्म घ्या, टू इंटरसेप्ट. इथं तुम्हाला एक इंटरसेप्ट स्लोप दिला होता. आता तुम्हाला दोन्हीही इंटरसेप्टच दिलेले असतील तर कशा पद्धतीनं त्याचं इक्वेशन काढायचं ते बघूया. टू इंटरसेप्ट म्हणजेच दोन इंटरसेप्ट कोणकोणते असतील हो? XY. एक एक्स इंटरसेप्ट असेल आणि दुसरा Y. वाय इंटरसेप्ट असेल. म्हणजेच मी इथं घेतो एक्स इंटरसेप्ट घेऊन घ्या. समजा एक्स इंटरसेप्ट हा ए आहे अँड वाय इंटरसेप्ट समजा दिलाय तुम्हाला बी. एक्स इंटरसेप्ट ए दिलेला आहे, वाय इंटरसेप्ट तुम्हाला बी दिलेला आहे. तर त्या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन कशा पद्धतीनं काढायचं त्याचा फॉर्म असतो इक्वेशनचा एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इक्वल टू 1. एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इक्वल टू 1. काय केलंय तो? दोन इंटरसेप्टच्या दोन व्हॅल्यू तेवढ्या तुम्हाला इथं टाकायचे. पण त्या ही एक्स इंटरसेप्टची व्हॅल्यू ए इथं टाकायची, वाय इंटरसेप्टची व्हॅल्यू बी ची इथं टाकायची आणि हे कॅल्क्युलेशन जर केलं तर तुम्हाला ते स्ट्रेट लाईनचं इक्वेशन मिळतं. या पद्धतीनं आपल्याला स्ट्रेट लाईनचे इक्वेशन फाइंड आउट करायचे. पहिला होता एक स्लोप आणि एक पॉइंट दिला. एक स्लोप आणि पॉइंट, तर आपल्याला त्याचं इक्वेशन मिळतं y मायनस y1 इक्वल टू m इंटू x मायनस x1. आणि दुसरा पॉइंट त्या स्लोप पॉइंट झाल्यानंतर ज्यावेळी दोन्हीही पॉइंट दिले, समजा हा एक पॉइंट दिला, दुसरा पॉइंट दिला, दोन्हीही पॉइंट दिलेले असतील तर फॉर्म्युला होतं y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2 इक्वल टू x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2, की ज्याला आपण 2 पॉइंट फॉर्म म्हणतोय. त्यानंतर तिसरं होतं पॉइंटच समजा तुम्हाला दिलेला नाही, फक्त स्लोप दिलेला आहे आणि इंटरसेप्ट दिलेला आहे त्याचा, आणि अशा वेळी त्याचं इक्वेशन असतं y इक्वल टू mx प्लस c. त्यानंतर आपण बघितलं टू इंटरसेप्ट. इथं तुम्हाला दोन्हीही इंटरसेप्टच दिले, तुम्हाला स्लोप पण दिला नाही, पॉइंट पण दिलेला नाही, तुम्हाला इंटरसेप्टच दिले, तरी सुद्धा आपल्याला त्याचं इक्वेशन काढता येतं x अपॉन a प्लस y अपॉन b इक्वल टू 1. या पद्धतीनं आपल्याला आठवडे माईक बंद करा. आता आपण पाठीमागं बघितलं स्ट्रेट लाईनचं जनरल इक्वेशन. काय होतं जनरल इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन? इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन, इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. हे जनरल इक्वेशन होतं.
बरोबर आहे. त्या पद्धतीने हे इक्वेशन लिहा सर्वांनी. इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन इज सर 1 मिनिट मागचं दाखवता का? ओके सर. झाले का? हो सर झालं. तर याच्यावरून आपण स्लोप कसा, स्लोपचं रिलेशन स्लोप मध्ये दिलं होतं की आपण m इक्वल टू मायनस a अपॉन b, हा स्लोपचा फॉर्म्युला होता. त्या स्लोप प्रमाणेच आपल्याला दुसऱ्या 2 गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत, जे आपण म्हणतोय एक्स इंटरसेप्ट. एक्स इंटरसेप्ट सुद्धा आपल्याला फाइंड आउट करता येतो यावरून. एक्स इंटरसेप्ट इक्वल टू या इक्वेशन वरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याचा फॉर्म्युला आहे मायनस सी अपॉन ए. एक्स इंटरसेप्ट काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला मायनस सी अपॉन ए. म्हणजे सी ची व्हॅल्यू म्हणजे इतकी, सी ची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू म्हणजे इतकी. या 2 व्हॅल्यू इथं टाकल्या का तुम्हाला एक्स इंटरसेप्ट मिळून जातो. तसंच वाय इंटरसेप्ट इक्वल टू, तोही फॉर्म्युला लिहूया. वाय इंटरसेप्ट इक्वल टू मायनस सी अपॉन बी. वाय इंटरसेप्टला काय असेल, मायनस सी अपॉन बी असेल. आलं सर्वांचं लिहून आहे. हो सर. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल बघूया आपण. एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट असतील, स्लोप ऑफ ए लाईन्स असतील, या पद्धतीनं कशा पद्धतीनं सॉल्व्ह करता येतील ते बघूया. त्या सर्वांनी आता फर्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन मध्ये कशा पद्धतीने विचारला जाईल बघा. पहिला स्लोप साठी लिहूया. फाइंड द स्लोप of a line, find the slope of a line passing through points दिले -1, -2, -1, -2 and -3, 8. -3 and 8. तुम्हाला इथं किती पॉइंट दिलेले आहेत? तो 2 पॉइंट. 2 पॉइंट्स दिलेले आहेत. बरोबर आहे. हे -1 आणि -2 आहे बरं का. -2 या पद्धतीने करा. पहिला पॉइंट आहे -1, -2. दुसरा पॉइंट आहे -3, 8. मग सुरुवातीला मी दिलेले 2 पॉइंट आहे असे लिहितो एकदा. म्हणजे ए इक्वल टू, मी पहिला पॉइंट म्हणतो -1, -2 आणि दुसऱ्या पॉइंटला नोटेशन देतो मी बी -3 आणि 8. ए आणि बी हे घेतले ते मी स्वतःहून नोटेशन घेतले. त्याला मी कोणतेही व्हॅल्यू लिहू शकता, एक्स ला वाय ला कशा पद्धतीने. फक्त दोन्हीला 2 नोटेशन दिले, ए आणि बी. आता सांगा, आता जे लिहून घेतलेले तुम्ही सुरुवातीला स्लोप कशा पद्धतीने फाइंड आउट केले बघा जरा बघू.
मग 2 पॉइंट त्यामध्ये दिलेले असतील तर स्लोप कशा पद्धतीनं फाइंड आउट केला जातो? y2 minus y1 upon x2 minus x1. बरोबर आहे. स्लोप इक्वल टू एम इक्वल टू फॉर्म्युला असतो त्याचा y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. फॉर्म्युला आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस. जे आपल्याला पाठीमागे जे दिलेलं आहे पॉइंट त्याच्यावरनं आपल्याला y2 y1 कशा पद्धतीने लिहिता येईल? हा जो पहिला a इक्वल टू पॉइंट असतो त्यालाच वरती इथं लिहायचं x1 y1. पहिला पॉइंट जो असतो तो x1 y1 झाला. b ला काय लिहिणार तिथं? x2 y2. y2. x2 y2. बघा पहिला जो पॉइंट दिलेला असतो त्याच्या व्हॅल्यू असतात x1 y1. दुसरा पॉइंट दिलेला असतो त्याच्या व्हॅल्यू असतात x2 y2. मग आता व्हॅल्यू टाकूया. y2 ची व्हॅल्यू 8, y1 ची व्हॅल्यू -2. m is equal to minus इथं व्हॅल्यू टाकूया which is equal to y2 ची व्हॅल्यू 8, y1 ची व्हॅल्यू किती सांगा? -2. -2. सर्वांनी लक्ष द्या ती व्हॅल्यू बघा. x2 ची व्हॅल्यू किती आहे खाली? x2 म्हणजे -3 आणि x1 म्हणजे किती आहे? -2 x1 1 म्हणजे -1. हा म्हणजेच काय झालं इथं मग x2 मायनस x1 म्हणजे -3 -3 -1 हे मायनस नंतर -1 आहे. आणि हे कॅल्क्युलेशन तुम्ही डायरेक्ट करून त्याचा आन्सर लिहू शकता. m is equal m to इक्वल टू 8 हे -2 किती येते ऍडिशन येतं? 10. 10 by -2. कॅल्क्युलेटर वरती करून बघू शकता तुम्ही. 8 + 2 10 झालं आपण -2. डिवायडेड बाय -3 प्लस -2 10 अपॉन -2 आलं तिथं सुरुवातीला. -5. आणि म्हणजे m इक्वल टू आता भाग जर घालवला 10/2 किती येतं? -5. 5 2 10 आणि मायनस तिथला आहे असा म्हणजेच आपलं स्लोप जी फाइंड आउट करायला सांगितला होता तो स्लोप मिळाला काय आपल्याला? -5 चा स्लोप मिळाला -5. बघा स्लोपचं रिलेशन लिहायचं आहे त्यामध्ये व्हॅल्यू टाकायचे आहेत तुम्हाला. व्हॅल्यू टाकून अंशाचं कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटरवरती करा, डिनॉमिनेटरचं करा आणि या 10/2 ची पॉइंट मध्ये व्हॅल्यू काढायची नाही मात्र फक्त भागाकार जिथपर्यंत जात असेल तेवढा भागाकार करायचा. 2 10 5 त्याचा आन्सर. अलग लक्षात आहे सर्वांच्या? हो सर. m इक्वल टू कशा पद्धतीनं फाइंड आउट केलं ते? -5 त्याचा आन्सर आला. ठीक आहे. दुसरा एक प्रॉब्लेम घेऊया आपण आता. दुसरा प्रॉब्लेम घेतोय. फाइंड द स्लोप ऑफ द लाईन. Find the slope of the line. Find the slope of line whose inclination म्हणजे अँगल समजायला तिथं. इन्क्लिनेशन म्हणजे तो एक्स ऍक्सिसला जो अँगल तयार झालेला असतो तो इन्क्लिनेशन तुम्हाला दिलेला आहे 60 डिग्री. डिग्री म्हणजे पॉवरला तिथं स्मॉल याच्यामध्ये 0 लिहिलं जातं डिग्रीसाठी. असं इज 60 डिग्री. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये आपल्याला अँगल दिलेला आहे 60. म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल स्लोपचा?
टेन थिटा tan theta. थिटा बरोबर आहे. सुरुवातीला मी इथं लिहितो गिवन थिटा इक्वल टू 60 दिलेलं आहे आपल्याला. त्यामुळे ते स्लोपचे रिलेशन सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायची प्रॅक्टिस करा. थिटा इक्वल टू 60 डिग्री √3 बरोबर आहे. थिटा 60 दिल्यानंतर आपण त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी स्लोपचा फॉर्म्युला घ्यायचा m इक्वल टू आता mच यूज करायचं प्रत्येक ठिकाणी tan थिटा which is equal to tan थिटाच्या ठिकाणी व्हॅल्यू टाकलेली 60 म्हणजे m इक्वल टू tan 60 झालं आणि tan 60 आपल्याला त्या टेबल मध्ये आहे बघा. तुमच्या ग्रुपवरती सुद्धा तो टेबल शेअर केलेला आहे. ऑलरेडी 10वीला झालेला आहे. तोच टेबल आपल्याला इथं बघायचा आहे. किती येईल मग tan 60 √3 √3 बरोबर आहे. आन्सर त्याचं येईल √3 m इक्वल टू √3 हे आपला आन्सर मिळाला. अशाच पद्धतीच्या ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील स्ट्रेट लाईन मध्ये. फाइंड द स्लोप ऑफ ए लाईन हॅव्हिंग इन्क्लिनेशन 60 डिग्री. लगेच तुम्हाला tan 60 करावं लागेल आणि tan 60 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेटर वरती टाका किंवा टेबल तुमच्यावरती असतो टेबल मध्ये टाका. लगेच तुम्हाला आन्सर मिळून जाईल. तर मागचं दाखवा 1 मिनिट.